हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 13. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर आय थिंक 5 ला थांबलो होतो, राईट? या श्लोक नंबर 5. ऋषिभिर बहुधा गीतम छंदोर विविधय पृथक ब्रह्मसूत्र पदश्चैव हेतुर मध्वीर विनिश्चितये. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिमाणासहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आलेले आहे, राईट? मग या अध्यायाची सुरुवात आपण बघितली होती तेव्हा अर्जुनाने 6 प्रश्न विचारले होते. इदम शरीरम कौन्तेय, प्रकृतिम पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रज्ञमेव च. अर्जुनाने विचारलं होतं, ही प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय याबद्दल मला जाणून घ्यायचे आहे, राईट? भगवंतांनी इमिडिएटली पहिल्या श्लोकामध्येच दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते, राईट? आणि तिसऱ्या श्लोकात भगवंत म्हटले, या सर्व शरीरामध्ये मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे, पण मी काय आहे? परम क्षेत्रज्ञ आहे. आणि या सर्व गोष्टींना जाणणे याला काय म्हणतात? ज्ञान म्हणतात, राईट? आणि त्यानंतर त्यांनी भगवंतांनी सांगितलं होतं पुढे 4th आणि 5th जे आपण बघितलं आता. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्याबद्दल कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन आहे, राईट? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, बेसिकली शरीर आणि आत्मा याबद्दल माहिती सांगतात भगवंत. आपल्याला सुरुवात करायची. आणि मग ही माहिती कोणी दिलेली आहे? वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या शास्त्रामध्ये दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली आहे. मग देन भगवंत स्टार्ट करतात सांगायला श्लोक नंबर 6 आणि 7 पासून. वाचा श्लोक नंबर 6 वाचा प्रत्येक गोविंद माताजी. 7 वाचा शोभा शितोळे माताजी. दोघांचा अनुवाद वाचा वसंत देशमुख प्रभू. प्रत्येक गोविंद माताजी श्लोक नंबर 6 वाचा. माईक अनम्यूट करा. माईक. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. प्रणाम. महाभूतानि अहंकारा बुद्धि अव्यक्तम एव च इंद्रियाणि दश एकम च पश्य च इंद्रिय गोचरा पंचमहाभूते मिथ्या अहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रिय आणि मन 5 इंद्रियांविषयी इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. येस. मग आता इथे हरे कृष्ण. इच्छा, द्वेषम, सुखम, दुःखम, संघात चेतना धृतिः यतत् क्षेत्रं समासेन सविकार मुदारतम. हरे कृष्ण प्रभुजी. अनुवाद वाचा वसंत देशमुख प्रभू. इच्छा, द्वेष. वसंत देशमुख प्रभू अनुवाद वाचा दोघांचं. प्रणाम. पंचमहाभूते मिथ्या अहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रिय आणि मन 5 इंद्रिय विषय इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. अरे येस. मग आता आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे कुठल्या ह्याच्यामध्ये? द्वितीय अध्यायामध्ये आत्मा आणि शरीर, राईट? आता आत्मा आणि शरीर या दोघांच्या इंटरॅक्शन पासून एक नवीन गोष्ट तयार होत आहे इथे. ते हे एलिमेंट तर तुम्ही बघितलेले आहेतच. इथे जे एलिमेंट दिलेले आहेत पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू हे पंचमहाभूते. त्यानंतर मग मिथ्या अहंकार बुद्धी, राईट? हे जे अव्यक्त इथे दिलेलं आहे, राईट? अव्यक्त 10 इंद्रिय, मन 5 इंद्रिय विषय, राईट? हे अव्यक्त म्हणजे बेसिकली प्रधान,
मग तुम्हाला प्रधान म्हणजे माहिती आहे का? जेव्हा भगवंत महाविष्णू, तुम्ही जेव्हा भागवत मध्ये जाल तेव्हा तुम्हाला भेटेल विस्तारामध्ये, जेव्हा भगवान महाविष्णू जेव्हा या भौतिक जगतावरती आपला दृष्टिपात करतात महत्त्वावरती, त्या महत्त्वापासून बनतं प्रधान, आणि मग त्या प्रधानापासून हे सगळे एलिमेंट बाहेर पडतात, पंचमहाभूत, मिथ्या अहंकार, सो अँड सो फोर्थ, राईट. या सर्वांना प्रबोधन भगवंत म्हणतात, आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते, राईट. आता ऍक्च्युली बघायला गेलं तर तुम्हाला तिथे चेतना पण दिसेल, चेतना आणि धैर्य, ठीक आहे. क्षेत्र म्हणजे काय? हे शरीर, बरोबर आहे. बरं, तुम्हाला सगळं क्लिअर आहे की ना? मागच्या क्लासमध्ये आपण स्टडी केलं होतं. क्षेत्र म्हणजे काय? हे शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे काय? या शरीरामध्ये बसलेला आत्मा. दोन प्रकारचे क्षेत्रज्ञ आहेत. एक फक्त या शरीराचा क्षेत्रज्ञ आहे, आणि एक परम क्षेत्रज्ञ आहे जो संपूर्ण शरीरांमध्ये आहे, सगळ्या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या, सगळ्या चराचर जगत, सगळ्या या जगामध्ये असणाऱ्या, राईट. मग आता इंटरेस्टिंगली ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना इथे दिलेल्या, पंचमहाभूत, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त प्रधान आहे ते, अव्यक्त प्रधान, 10 इंद्रिये, मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह. आता चेतनाला तुम्ही जरा बाजूला ठेवा. त्यानंतर धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्र म्हटलेले आहे. विकार म्हणजे काय सांगा? विकार म्हणजे काय? दूध माहिती आहे तुम्हाला? दूध, हरे कृष्ण. दुधामध्ये जर तुम्ही आंबट पदार्थ टाकला तर काय होतं? तुम्ही त्याला काय म्हणता? दुधाला विकार झाला, बरोबर आहे. आज तुम्ही सगळ्या जागेवरती आहात का? अटॅक तिकडे झालेला आहे, इकडे नाही झालाय. आणि इकडे पावसाचा अटॅक झालेला आहे. तुमच्याकडे पाऊस पडतो? तुमच्या इकडे सुद्धा नाही पडते पाऊस? पडतोय. शिरपूरला पाऊस पडतोय. अच्छा, इकडे पाऊस पडतोय मुंबईला. क्या बात आहे. आज इंद्रदेव एक्स्ट्रा प्रसन्न दिसत आहेत. ओके. सो तर दुधाला जेव्हा आपण एखाद्या आंबट पदार्थाने जेव्हा मिश्रित करतो तेव्हा ते दूध काय बनतं? दही बनतं. मग आपण दुधाला काय म्हणतो? विकृत झालं, राईट. विकृत झालं किंवा विकार पडला त्याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही? सो नाव तुम्ही हीच गोष्ट लक्षात ठेवा. ऍक्च्युली बघायला गेलं तर हे सगळे जे एलिमेंट आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ओरिजिनली स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये एक्झिस्ट करतात. हे पंचमहाभूत आणि स्पेशली चेतना. चेतना म्हणजे काय? बेसिकली चेतना म्हणजे कॉन्शियसनेस. आणि कॉन्शियसनेस म्हणजे काय? बेसिकली आत्मा ना. पण चेतना कोण प्रकट करेल? आत्मा प्रकट करते, बरोबर आहे का नाही? चेतना कोण प्रकट करेल? आत्मा. मग आता तुम्ही विचार करा, असं का म्हटलं गेलं इथे की ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघा, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारासहित काय म्हटलं गेलेलं आहे? क्षेत्र म्हटलेलं आहे. मग तुम्ही मला सांगा, क्षेत्र म्हणजे शरीर. मग आता चेतना हे शरीर आहे का? म्हणजे आत्मा हे शरीर आहे का? तुम्ही कन्फ्युज झालात का? तुम्हाला दूध आणि दह्याचं उदाहरण कळलं की नाही कळलं? दुधाचं जेव्हा विकृत रूपांतर होतं, आंबट पदार्थ मिक्स झाल्याने दह्यामध्ये, तेव्हा दूध ओरिजिनल राहत नाही. त्याला काय म्हणतात? विकृत झालं. आता दूध विकृत झालं आणि ते दही बनलं. नाव दूध इज नो मोर दूध. म्हणजे जे कार्य तुम्हाला दुधाने करायचं होतं तुम्हाला दह्याने करता येत नाही. तुम्हाला समजा तुम्हाला हर्बल टी बनवायचंय, हरे कृष्ण, हर्बल चहा कशाने बनवणार तो? तुम्ही तो दह्याने बनवणार, दुधाने बनवणार ना. मग जे कार्य ज्याने व्हायचं होतं ते जमणार नाही, म्हणून त्याला म्हणतात विकृत झालंय. त्याच प्रकारे मग आता इथे इंटरेस्टिंग बघायला तुम्हाला दिसेल, अनालिसिस तुम्ही जर केलं व्यवस्थित तर, की हे सगळे जे एलिमेंट आहेत यांना आपण समजू शकतो. पंचमहाभूत, मिथ्या अहंकार, बुद्धी, हे इंद्रिय, मन, हे सगळं काय आहे? भौतिक प्रकृतीचं बाय प्रोडक्ट आहे.
या भौतिक जगाचा बाय प्रोडक्ट आहे, राईट. पण चेतना कसं काय विकार होऊ शकतो? चेतनेला असं का म्हटलेलं आहे की चेतना ह्या सगळ्या चेतना सुद्धा काय आहे, विकार, चेतनेचा विकार झालेला आणि विकार झाल्यानंतर त्याला क्षेत्र म्हटलं जातं. म्हणजे इनडायरेक्टली म्हणायचा प्रयत्न करतायत की हे आत्मा शरीर सगळं हे काय क्षेत्रच आहे, भगवंत असं म्हणायचा प्रयत्न करतायत, राईट. नाव राईट. तुम्हाला कळलं का काय पॉइंट, मी मुद्दा काय तुम्हाला कळलं का? चेतना कुठं येते? प्रीती गोविंद मध्ये तुम्हाला कळलं का? नाही कळलं? नाही कळलं. चेतना कुठं येते? आत्म्यात नाही येते की ह्या सगळ्या गोष्टीत नाही येते? पंचमहाभूत, दगड, माती कुठं येते? इव्हन मनाला सुद्धा चेतना नसते. मन सुद्धा काय आहे? भौतिक पदार्थ आहे. माहिती का तुम्हाला? हे नाही माहिती. मन, बुद्धी, अहंकार हे सगळे भौतिक पदार्थ आहेत. ते काय आध्यात्मिक पदार्थ नव्हे. आध्यात्मिक पदार्थ फक्त एकच आहे तिथे, आणि ते म्हणजे चेतना. आणि चेतना कुठं येते? आत्म्यात नाही येते. मग आत्म्याला क्षेत्र विकार का म्हटलेला आहे? ह्या सगळ्या गोष्टी आपण समजू शकतो की क्षेत्र विकार आहेत, पण आत्म्याला क्षेत्र विकार का म्हटलेला आहे? इंटरेस्टिंग. चेतनाला असं का म्हटलं त्यांनी? त्याला दोन गोष्टी आहेत समजण्याकरता. हा, त्याला समजण्याकरता तुम्हाला दोन गोष्टी समजायला लागतील. फर्स्ट ऑफ ऑल, पहिली गोष्ट, कॉन्शियसनेस किंवा चेतना ही कुठल्याही जड पदार्थामधून बाहेर येत नाही. चेतना ही आत्म्यातनं बाहेर येते. एवढं तर माहिती आहे आपल्याला. पण आत्ता ह्या क्षणाला दोन गोष्टी आहेत, चित आणि चित्त. चित आणि चित्त. तिथं तुम्हाला आय थिंक आहे का दिलेलं वर्ड मध्ये? चेतनात लिहिले त्यांनी. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. हे भागवतम मध्ये तुम्हाला येईल. चित आणि चित्त. चित आणि चित्त दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही म्हणता ना, अरे तुझं चित्त खराब झालंय का? तुझं म्हणता ना कधी कधी, तो चित्त खराब झालाय का? चित्त कधी म्हटलं का तुम्ही? तुझं चित्त खराब झालंय का? नाही म्हणत ना. कारण चित्त शब्द तुम्ही कधी ऐकलं नाहीये. चित्त शब्द फक्त भागवतम मध्ये आहे. पण तुम्ही हा शब्द ऐकला सुद्धा बरेचदा. तुम्ही नाही ऐकला का? सत चित आनंद नाही ऐकला का? मग सत म्हणजे इटर्नल, चित म्हणजे चेतनमय, आणि आनंद म्हणजे आनंदमय. पण जेव्हा हे चित जे शुद्ध स्वरूपामध्ये आहे, जेव्हा हे बिघडतं, जेव्हा याचा विकार होतो भौतिक जगामध्ये आल्यानंतर, तेव्हा ते बनतं चित्त. आता कळलं का तुम्हाला? नाव उदाहरणार्थ, आता ह्या क्षणाला मी जेव्हा बोलतोय, किंवा आपण कोणी बोलत असेल, किंवा जगामध्ये कोणी बोलतात लोक, तेव्हा डायरेक्टली आत्मा बोलत नाहीये. आत्मा ह्या शरीराच्या माध्यमातून बोलतोय, शरीरातनं बाहेर. म्हणजे व्यक्तीची चेतना ही ह्या शरीरातनं रूट आउट झालेली आहे. जी चेतना आहे, जी कॉन्शियसनेस आहे, कॉन्शियसनेस प्रोजेक्टेड विदिन द मॅटर, राईट. म्हणजे बेसिकली आता मी जेव्हा बोलतो तेव्हा ओरिजिनल पर्सन बोलत नाहीये. म्हणजे आता आपण गीता बोलतो तर आपण ओरिजिनल पर्सन बोलतोय. पण जेव्हा मी भगवद्गीता नसेल वाचत, तेव्हा दुसऱ्या काही भौतिक गोष्टी करत असेल, किंवा जगामध्ये काही दुसऱ्या दोन जेव्हा लोक बसे म्हणून गप्पा मारत असतील, तेव्हा ते काय करतायत? ते ऍक्च्युअली बेसिकली त्या तेव्हा आत्मे बोलत नाहीयेत ते. तेव्हा काय बोलतं? त्यांचं या जगाशी असणारा जो संबंध आलाय आत्म्याचा, त्याच्या माध्यमातून ते बोलतायत. मग आता समजा असे फॉर एक्झाम्पल, जेव्हा चित म्हणजे ओरिजिनल व्यक्ती, जेव्हा चित किंवा आत्मा एका डुकराच्या शरीरामधनं मॅनिफेस्ट होतं, जेव्हा डुकराच्या शरीरातनं प्रकट होतं, तेव्हा त्याचा खाद्यपदार्थ काय आहे? हरे कृष्ण. त्याचा खाद्यपदार्थ जे आहे ते आहे, राईट. जेव्हा तोच आत्मा या समजा पोपट, पॅरेट, त्याच्या शरीरातनं जेव्हा प्रोजेक्ट होईल, तेव्हा त्याचा खाद्यपदार्थ काय आहे? पोपट काय खातो? डाळिंब ना. मिठू डाळिंब का? डाळिंब, मिरची खातो ना पोपट. मिरची आवडते. कस काय मला समजत मिरची आवडते? मिरची तिकडे असते ना. कस काय त्याला आवडते? क्षेत्र विकार. तुम्हाला कळलं का? डुकराला संडास का आवडते? हरे कृष्ण.
बिकॉज क्षेत्र विकार, तुम्हाला कळलं का? ओरिजिनली चित्त किंवा आत्मा याचा ते भोज्य पदार्थ नाहीये, परंतु त्याला ते आवडतं का? कारण चेतना त्या पर्टिक्युलर शरीरामधनं प्रोजेक्ट झालेली आहे बाहेर. हा ज्ञानयुक्त सेक्शन आहे, लक्षात ठेवा. थोडस आपल्याला एक्सरसाइज करायला लागते ब्रेनची. इट्स नॉट सिम्पल आहे ना. पत्रम पुष्पम फलम तोयम, कृष्ण बोलते. दॅट इज डेफिनेटली नॉट इझी, बट समजायला इझी आहे. ऍप्लिकेशनल पॉइंट ऑफ व्ह्यू डिफिकल्ट आहे. ज्ञान मार्गामध्ये रिव्हर्स आहे, राईट? सो नाव ते चित्त जेव्हा एका सिंहाच्या शरीरातनं प्रकट होतं, नॉट चित्त चित्त, तेव्हा सिंहाला काय पाहिजे असतं? मांसाहार, राईट? तो गवत खाऊ शकत नाही. तेच चित्त जेव्हा आपल्या मनुष्याच्या शरीरातनं प्रकट होतं, मग आता मनुष्याच्या शरीरामध्ये सुद्धा बऱ्याच कॅटेगरी आहेत. समजा आता महाराष्ट्रीयन आहे, आता महाराष्ट्रीयन असेल तर तो काय म्हणेल, आणि महाराष्ट्र सुद्धा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहेत. समजा कोकणी असेल तो म्हणेल भाकरी द्यावं, भाकरी. आता भाकरी कुठली? कोकणी लोक कुठली भाकरी खातात? तांदळाची. मी कोकणी आहे, हरे कृष्ण. आणि जे आहे ना या साईडचे धुळे, तुम्ही त्या साईडचे जे आहात ते, तुमची कुठली भाकरी असते? हा, तुम्हाला तांदळाची भाकरी जमणार नाही आणि आम्हाला ज्वारीची भाकरी जमणार नाही. लय कडक असते ज्वारीची भाकरी, बरोबर आहे, आणि तांदळाची मऊ असते. आणि जो एखादा उद्या एकादशी आहे, आज खाऊन काय असेल ते. समजा सेम चित्त किंवा आत्मा जेव्हा पंजाबी बॉडी मधनं मॅनिफेस्ट होतो, तेव्हा ती बॉडी काय म्हणते? पराठा, राईट? सेम बॉडी जेव्हा उत्तर प्रदेश मधल्या बॉडी मधनं मॅनिफेस्ट होते, तेव्हा रोटी. ठीक आहे, आपला भगवद्गीता क्लास चालू आहे. हरे कृष्ण. कॉन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. चित्त किंवा चेतनेला क्षेत्र विकार का म्हटले? कारण क्षेत्राचा विकार झालाय हो. म्हणजे आपण त्याच्यासोबत राहून आपला विकार झालेला आहे. जसं दुधाचं विकृत रूपांतर होतं दह्यामध्ये आंबट पदार्थाचं मिश्रण झाल्यावरती, त्या प्रकारे आपल्या काय झालेलं आहे? भौतिक जगाशी संपर्क आल्यामुळे आपण विकृत झालेलो आहोत. तर आयडियली आपण भाकरी खात नाही किंवा पराठे खात नाही, किंवा साऊथ इंडियन असेल तर इडली डोसा सांबार खात नाही. आपण आयडियली प्रसाद ग्रहण करतो, ते आपलं भोज्य पदार्थ आहे. परंतु आपलं क्षेत्र विकार झाल्यामुळे आपल्याला काय, अरे मुझे इडली चाहिए, मुझे डोसा चाहिए, आज प्रसाद में क्या इडली प्रसाद है ना. कधी कधी लोग आज प्रसाद में क्या चाइनीज प्रसाद है, तो उसको चाइनीज ज्यादा याद आता है, प्रसाद कम याद आता है. तो चेतना चाइना में चली जाती है. नशीब पाकिस्तानी प्रसाद नाहीये कुठला. म्हणजे कुठला आयटम फेमस नाही तिकडून. सो ह्याला म्हणतात म्हणून क्षेत्र विकार, राईट? म्हणून आत्मा जो आहे म्हणून तिथे बघा आता ह्याच्या श्लोकामध्ये या, म्हणून चेतना आणि धैर्य आणि स्वयंस्ववर्ती जे दिलेले आहेत, ह्या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संशकाने क्षेत्र म्हटले जाते. ऑल्दो ही चेतना क्षेत्र नाहीये. चेतना काय आहे? आत्मा आहे, ती क्षेत्रज्ञ आहे, परंतु ती विकारित झालेली आहे. म्हणून चेतनेला सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केला गेलेला आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे क्षेत्र विकारा सहित, त्याला क्षेत्र म्हटले जाते. सो ह्या दोन टर्म्स आहेत, कुठल्या? क्षेत्र आणि चित्त आणि चित्त. तुम्हाला कळलं की नाही? चित्त म्हणजे ऍक्च्युली ओरिजिनल आपला आत्माचा स्वभाव, चित्त प्युअर आत्मा. जेव्हा त्याचा विकार होतो या भौतिक जगाशी संपर्क आल्यावरती, त्याला म्हणतात चित्त, राईट? म्हणून आपण म्हणतो ना तुम्हाला चित्त खराब हो गया क्या, कारण आपल्याला चित्त माहितच नसतं. म्हणून आपण म्हणतो चित्त खराब आहे. चित्त ऑलरेडी खराब है, उसको और मतलब ऑलरेडी खराब है, वो और खराब होते रहता है, राइट? सो इट इज लाइक दॅट, राईट? त्यानंतर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये इलॅबोरेट केलेलं आहे. हे वर्णन कसं चाललेलं आहे? क्षेत्राचं आणि क्षेत्रज्ञाचं सुद्धा, आणि क्षेत्रामध्ये इन्क्लूड केलंय की ते असं विकारित होऊन झालेलं त्याला तयार, राईट? प्रभुपाद म्हणतात तिथे त्यांनी वर्णन दिलेले आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 पंचमहाभूते, तुम्ही वाचा नंतर, राईट? आणि इंद्रियांचा स्वामी असणारे मन आहे आणि त्याला अंतरेंद्रिय म्हणतात. म्हणून मनासहित एकूण 11 इंद्रिय आहेत. नंतर 5 इंद्रिय विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. अशा रीतीने या 24 तत्वांच्या समूहाला क्षेत्र असे म्हणतात, राईट? जर मनुष्याने 24 तत्वांचे पृथक्करणात्मक अध्ययन केले तर तो क्षेत्राचे स्वरूप जाणू शकतो. म्हणजे बेसिकली तुमची बॉडी आहे ना,
ही बॉडी ह्या अशा 24 तत्वांनी बनलेली आहे. राईट. म्हणजे तुम्ही म्हणता ना हे बिल्डिंग कशाने बनलेले आहे, अहो या बिल्डिंग मध्ये वीट आहे, सिमेंट आहे, त्याच्यामध्ये कलर मारलेला आहे, हे सगळे घटक तुम्ही जेव्हा पृथक्करण कराल तेव्हा निघेल, तेव्हा तसंच या शरीराचं जेव्हा पृथक्करण कराल तेव्हा हे सगळे घटक निघतील. राईट. त्यानंतर प्रॉपर लिहितात, त्यानंतर इच्छा, द्वेष, सुख आणि दुःख हे स्थूल शरीरातील पंचमहाभूतांचे प्रतीक असणारे विकार आहेत. राईट. आणि जेव्हा आपण स्पेशली बोलतो सुख आणि दुःख, हे कशाने डिटरमाइन होतात, बाय द कॉन्शियसनेस दॅट आर रूटेड थ्रू डिफरंट बॉडीज. ज्या वेगवेगळ्या शरीरातनं चेतना निघते त्या प्रकारे आपले सुख आणि दुःख निश्चित होतात. म्हणून मग साऊथ इंडियन बॉडी, महाराष्ट्रीयन बॉडी, महाराष्ट्रामध्ये कोकणी बॉडी, पुण्याची बॉडी, धुळ्याची बॉडी, त्या प्रकारे आपापले वेगळे वेगळे संस्कार बाहेर पडतात. राईट. सुख आणि दुःख. म्हणून चेतना ही फार इम्पॉर्टंट आहे. ऍक्च्युअली चेतनाच इम्पॉर्टंट आहे इथे, पण अनालिसिस करताना त्यांनी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण प्रबोध म्हणतात पुढे, चेतना आणि ध्वनीद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणे सुद्धा देहाची अर्थात मन, बुद्धी आणि अहंकार यांची प्रकट अवस्था आहे. बघा याला क्षेत्रविकार का म्हटलेलं आहे. बघा आता, चेतना आणि ध्वनीद्वारे प्रतीत होणारी जीवन लक्षणे ही सूक्ष्म देहाची अर्थात मन, बुद्धी आणि अहंकार यांची प्रकट अवस्था आहे. या सूक्ष्म तत्वांचा समावेश क्षेत्रामध्ये होतो. राईट. स्टिल इट इज मटेरियल, नॉट आता चेतना मटेरियल नाहीये, पण ती मटेरियल झालेली आहे, भौतिक झालेली आहे, जसं आपण डिस्कस केलं त्या प्रकारे. राईट. आणि त्यानंतर प्रबोध म्हटलेलं आहे, पंचमहाभूते म्हणजे मिथ्या अहंकाराचे स्थूल प्रतीक आहे आणि मिथ्या अहंकारात तामस बुद्धीचे प्रतीक आहे. लाईक दॅट. तुम्हाला हे सगळे विस्तार स्टडी करत असेल तुम्हाला तर भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये जेव्हा तुम्ही भक्ती वैभव अभ्यास कराल तेव्हा विस्तारामध्ये येईल एक एक आयटम डिटेलमध्ये. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला एवढं भरपूर झालं. लाईक दॅट. अशा प्रकारे हे काय आहे, क्षेत्र आहे. राईट. आणि प्रभुपाद लास्टला लिहितात, हा प्रभुपाद लिहिलेलंच आहे, तुम्हाला भागवतामध्ये जावं लागेल त्याचे लास्टच्या पॅरेग्राफ होतात, शरीर हे सर्व घटकांचे प्रतीक आहे आणि या शरीरामध्ये 6 स्थित्यंतरे होतात, उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. म्हणून क्षेत्र हे अनित्य प्राकृतिक वस्तू आहे. तथापि या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ हा भिन्न आहे. बरोबर आहे. आत्मा भिन्न आहे शरीरापासून. शरीराला जन्म असतो, त्याला मृत्यू असतो, त्याला सुख आणि दुःख असतं. आत्म्याला सुख दुःख नसतं. आत्म्याला कुठल्या प्रकारची आवड निवड भौतिक स्तरावर नसते, त्याला एकच आवड असते, त्याला असते आवड प्रसाद. पण आपण कॅटेगरी बनवतो, मुझे ये प्रसाद में यही चाहिए वही चाहिए. वाय? बिकॉज आपली चेतना आता धुमिळ झालेली आहे पर्टिक्युलर शरीरात प्रकट झाल्यामुळे. राईट. मग आता एखादी चेतना शरीरात, स्त्रीच्या शरीरात आली, तो म्हणतो की मी स्त्री आहे, म्हणून माझी केस अशी असलं पाहिजे, मला पावडर लावली पाहिजे, मला काजळ लावलं पाहिजे. काय झालं? आणि ज्याची चेतना शरीरात प्रकट झाली तो काय म्हणतो, मी पुरुष आहे, मला शर्ट पाहिजे, मला पॅन्ट पाहिजे. आयडेंटिफिकेशन बनते. तो ऑल्दो ऍक्च्युअली आपण काय आहोत, शुद्ध आत्मे आहोत, भगवानाचे दास आहोत. राईट. अशा प्रकारे दिस इज क्षेत्रज्ञ. पण याला क्लासिक तुम्हाला कधी उदाहरण जर कन्फ्युज जर बघायचं असेल ना, जो मुंबईमध्ये राहतो तो मुंबईमध्ये असणारा व्यक्ती काय काय खातो तुम्हाला माहितीये का? तो भाकरी पण खातो, चपाती भी खातो, इडली डोसा भी खातो, खिचडी भी खातो. का? टू मेनी आयडेंटिटीज ही हॅज टेकन ऑन हिमसेल्फ. अनेक प्रकारच्या उपाध्या झाला, कारण स्वतःला एवढं कन्फ्युज करून टाकलं की त्याला कळत नाही मी ऍक्च्युअली महाराष्ट्रीयन आहे, पंजाबी आहे, साऊथ इंडियन काय आहे मी ऍक्च्युअली. इव्हन म्हणजे भौतिक जी आयडेंटिटी आहे ती पण एवढी खराब झालेली आहे इथे, आधुनिक मॉडर्न लाईफस्टाईलने. आणि काय काय लोक तर आजकाल सेक्स चेंज करतात, स्त्री असेल तर पुरुष बनतात, पुरुष तर स्त्री बनतात. इव्हन एवढं कॉम्प्लिकेटेड, म्हणजे हरे कृष्ण, आपण तेवढ्यापर्यंत जायचं नाही. ओके. सो देन नेक्स्ट हे सांगितल्यावरती भगवान तुम्हाला सांगतात आता, म्हणून म्हणतात नाव तुम्हाला मी काय सांगणार आहे, 8 ते 12 ही एक सुंदर सिरीज आहे श्लोकांची, त्याच्यामध्ये प्रोसेस ऑफ नॉलेज. मग आता हे क्षेत्र आहे, या क्षेत्रातनं बाहेर कसं पडायचं. राईट. आता तुम्हाला कळलेलं आहे की जगामध्ये आपण बद्ध झालेलो आहोत, आपण बांधले गेलेलो आहोत मोहमायाने. ये संसार में फंस गए हैं, इससे बाहर कैसे निकलना है, अभी ये क्षेत्र विकार से बाहर कैसे निकलना है. तो क्षेत्र विकार से बाहर निकलने के लिए देयर इज ए सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ नॉलेज. प्रक्रिया आहे ज्ञानाची, ती आपल्याला आत्मसात करायची आहे. ती आहे श्लोक नंबर 8 ते 12. ते एक एक करून आपण वाचूया. श्लोक नंबर 8. चला एक एकाने वाचा, रॅन्डमली वाचा. ठीक आहे. श्री राधाप्रेम माताजी तुम्ही 8 वाचा,
श्रीराम शरण प्रभू तुम्ही 9 वाचा, शकुंतला माताजी तुम्ही 10 वाचा, त्यानंतर विद्या चौधरी माताजी 11 वाचा, त्यानंतर 12 नंबर वाचा श्री राधा मंजरी माताजी. चला वाचा, स्टार्ट. ट्रान्सलेशन मग नंतर आपण कोणतरी सांगू. वाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतिर अर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मा विनिग्रह. हरे कृष्ण. नेक्स्ट. हरे कृष्ण प्रभु. इंद्रियार्थेषु वैराग्यम मन अहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. ओके. नेक्स्ट. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असक्तिरन विश्वंग पुत्र दार गृहादि विद्यम च समचित्तत्व निष्ठानिष्ठोप तन्नित्युष. नेक्स्ट. हरे कृष्ण. अध्यात्मदर्शनम एत ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम अतम. हरे कृष्ण. अध्यात्मज्ञानम तत्वज्ञान असदर्शनम एतज्ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यत अन्यथा. ओके. मध्ये एक श्लोक कळला का? मयी चानन्य योगेन भक्तिर अविविचारिणी विविक्त देश. माझ्या आधीचे माताजी बोलल्या वाचल्या. माझ्या आधी. ओके ओके. अध्यात्म ज्ञान सॉरी विविक्त देश सेवित्वम आर्थिर्जन संसदी. ओके. नाव या सगळ्यांचं ट्रान्सलेशन एकत्र वाचायचं आहे. प्राची माताजी आहेत का इथे? हरे कृष्ण प्रभूजी. हा. विद्या चौधरी माताजी तुमचं राहिलं, वाचा. सगळ्यांचं ट्रान्सलेशन वाचा एकत्र. अनुवाद वाचू ना प्रभूजी? वाचा पूर्ण. नम्रता, निरअहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमध्ये दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्ये समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्व ज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सगळे टाइमपास आहे. इनडायरेक्टली म्हणण्याचा अर्थ असा आहे भगवंताचा. इट इज ऑल टाइमपास. राईट. सो नाव आता एक एक एलिमेंट दिला, आपण एक एक एलिमेंट बघू. बिगिनिंग फ्रॉम सर्वात पहिले एकदम बिगिनिंगला सर्वात इम्पॉर्टंट क्वालिटी दिलेली आहे ती म्हणजे अमानित्वम आणि अदंभित्वम. बिकॉज एव्हरीथिंग बिगिन्स फ्रॉम अमानित्वम अदंभित्वम. आणि ऑफकोर्स प्रभुपादाने त्याला बिगिन करण्यापूर्वी एकदम बिगिनिंगला सांगितलं, पहिली लाईन वाचा श्लोकाची तात्पर्याची. कधी कधी अल्पज्ञ लोकांना ही ज्ञान पद्धती म्हणजे क्षेत्राचा विकार आहे असे वाटते. राईट. जसं आपण मागच्या वेळेला बघितलं, मागच्या श्लोकात क्षेत्रविकार, हे क्षेत्रविकार नाहीये, क्षेत्रविकारातून बाहेर पडण्याची ज्ञान पद्धती आहे. राईट. परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. हीच वास्तविक ज्ञान पद्धती आहे. जर मनुष्याने या ज्ञान मार्गाचा स्वीकार केला तरच त्याच्यासाठी परम सत्याची प्राप्ती शक्य होते. पूर्वी सांगितलेल्या 24 तत्वांचे हे विकार नाहीत. वास्तविकपणे त्या तत्वांच्या झंझाळातून बाहेर पडण्याचे हे एक माध्यम आहे. राईट. देहधारी जीव हा देहाने बद्ध झालेला असतो व हा देह 24 तत्वांनी बनलेला असतो. आणि या ठिकाणी वर्णन केलेली ज्ञान प्रक्रिया म्हणजे शरीरातून मुक्त होण्याचे साधन आहे. अँड लाईक दॅट. तर आपण याला 1 बाय 1 आपण येऊ इथे. आणि ऑफकोर्स प्रभुपादाने ते दिलेलं आहे. मयी चानने योगेन भक्ती रविचारणी, ज्ञानाची परिणती अनन्य भगवत भक्तीमध्ये होते. जर मनुष्याने दिव्य भगवत सेवेचा स्वीकार केला नाही किंवा करण्यास पात्र नसेल तर 19 साधनांना विशिष्ट महत्व राहत नाही. सो फायनली म्हणण्याचा अर्थ असा आहे की these are 20 पॉइंट्स ऑफ नॉलेज. जे एवढे सगळे आयटम दिले त्यामध्ये सर्वात महत्वाचा आयटम आहे मयी चानने योगेन भक्तीर अविविचारिणी. भक्ती नसेल तर या सगळ्या गोष्टींचं काही महत्व नाहीये. म्हणून भक्ती ही अल्टिमेटली डेव्हलप करायची. आणि हे सगळे बाकी जे आयटम आहेत ते सपोर्टिंग आयटम आहेत जे मदत करतात भक्ती करण्याकरता. राईट. सो नाव 1 बाय 1 जो फर्स्ट एक आयटम दिलेला सर्वात पहिले पेज नंबर नेक्स्ट पेजवर तुम्ही जर गेला तुम्हाला तिथे दिसेल अमानित्वम. राईट.
अमानित्व म्हणजे काय? प्रभुपाद लिहितात, मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये. हरे कृष्ण. हे ना एकदम बिगिनिंग आहे. मनुष्याने लोकांकडून मान प्राप्त करण्यास उत्सुक असू नये. प्रभुपाद लिहितात, देहाशी तादात्म्य केल्यामुळे आपण इतरांकडून मान प्राप्त करण्यास अतिशय उत्सुक असतो. राईट. परंतु मी म्हणजे शरीर नाहीये जाणणाऱ्या परिपूर्ण ज्ञानी मनुष्याच्या दृष्टीने शरीराशी संबंधित मान अपमान निरर्थक आहे. मनुष्याने भौतिक फसवणीच्या मागे लागू नये. हरे कृष्ण. राईट. सो फर्स्ट इज बेसिकली अमानित्वम. अमानित्वम म्हणजे आपल्याकडे जर एखादी गोष्ट असेल, इवन दो त्या गोष्टीचा आपल्याला गर्व होऊ शकतो, पण होऊन द्यायचा नाही, त्याला म्हणतात अमानित्व. म्हणजे आय हॅव समथिंग विच कॅन गिव्ह मी सम प्राईड. एखाद्या गोष्ट म्हणजे समजा मी जास्त विद्वान असेल किंवा जास्त मी रूपवान असेल किंवा धनवान असेल किंवा प्रभावशाली असेल, जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीबीरजी कोणते मनाने म्हणतात त्यांच्या प्रार्थनेमध्ये, आपल्याकडे काही असेल पण आपण उगाच त्याचा गर्व करू नये, त्याला म्हणतात अमानित्वम. शांत राहावं, हे समजून की सगळं काय ईश्वराने दिलेलं ईश्वराचं आहे, त्याच्या सेवेमध्ये लावायचं आहे. दिस इज अमानित्वम. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे अदंभित्वम. दंभ, अदंभीचा शब्द निघतो दंभापासून. दंभ म्हणजे माझ्याकडे काही नाहीये पण मी लोकांना दाखवतो की माझ्याकडे भरपूर काय काय आहे. हरे कृष्ण. तुम्हाला कळलं का? एक्झॅक्टली अपोजिट. अमानित्व म्हणजे मेरे पास कुछ है दिखाने के लिए तो मैं बोल सकता हूं मैं ऐसा हूं मैं वैसा हूं. सो दॅट ते सत्य असेल पण इट्स नॉट अप्रिशिएटेड. ते म्हणजे तुम्हाला फेवरेबल नाही भक्ती करता. पण तुमच्याकडे काही नाहीच आहे तरी पण तुम्ही दाखवताय मी मोठा आहे, ह्याला म्हणतात अदंभित्वम. हरे कृष्ण. आपल्या देशाचे आपल्या शेजारी पाजारी असंच करतात ना. काय आहे नाही पण दोघंच दाखवायचं, हम ऐसा है हम ऐसा करेंगे वैसा करेंगे, कुछ है नहीं. राईट. दॅट इज अदंभित्वम. राईट. हा बोला माताजी. काय मला कळत नाही, अमानित्व आणि त्याच्या विरोधी काय सांगितलं तुम्ही? श्लोकामध्ये काय दिलंय? अमानित्वम अदंभित्वम. राईट. हा. दंभ म्हणजे काय? दंभ म्हणजे खोटे. हा, खोटेपणा. उगाच आपल्याकडे जे नाही ते दाखवायचं की आमच्याकडे असं आहे आणि तसं आहे, हे आहे ते. अरे नाहीये तर कशाला सी. एक गोष्ट असते, माझ्याकडे काहीतरी आहे तर मी काहीतरी उगाच म्हणू शकतो की माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे, ते पण चुकीचं आहे. असल्यावरती पण म्हणू नये, पण नसल्यावरती म्हणू तर नक्कीच म्हणू नये, कारण ते 100% खोटं आहे. राईट. त्याला आपण काय म्हणतो? त्याला काय नाही म्हणत, फक्त अ लावलाय. अ म्हणजे नाही. दंभ म्हणजे दंभ आणि मानित्व. हा. म्हणजे सॉरी दंभ म्हणजे दंभ. त्याला तुम्ही जर असं लावलं अदंभित्व म्हणजे दंभ करू नये. अमानित्वम जास्त मान घेऊ नये, जास्त मान करू नये, मान खाऊ नये, भाव खाऊ नये जास्त. राईट. तुम्हाला कोण सांगितलं प्रभूजी बसा प्रसादाला? नाही 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 आम्ही नाही घेत प्रसाद कुठेही. अरे भाव खाऊ नका, बसा बसा प्रसाद घ्या. म्हणजे एक प्रकारचा अहंकारच आहे. हा, पण हा दुसऱ्या प्रकारचा अहंकार आहे. तुम्ही पुन्हा लक्षात ठेवा. अमानित्व म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे दाखवायला आणि मी दाखवायला जातो, हे पण बरोबर नाहीये, चुकीचं आहे. पण ह्याच्याही पेक्षा जास्त बेकार चुकीचं काय आहे? माझ्याकडे काही नाहीये पण मी उगाच दाखवतो माझ्याकडे ना 1 लाख रुपये आहेत माझ्याकडे, तो माहितीये माझ्याकडे ऍक्च्युअली 4 आहेत खिच्यामध्ये. राईट. किंवा मी बुद्धिमान नाहीये पण मी किती बुद्धिमान तुम्हाला माहितीये का? किंवा मी अजून काय असेल? हरे कृष्ण. मी डिवोटी नाहीये पण मी डिवोटी दाखवतोय. तुम्हाला माहितीये मी किती मोठा डिवोटी, माझी गळ्यामध्ये दिसते एवढी मोठी माळ आहे, एवढे मोठे मणी लावलेत मी, म्हणजे जे कंठी माळ. आता कोणाला जज करायचं नाही, ज्याची असेल त्याची. कोणाची मोठी असते कोणाची छोटी असते. एक आमच्या डिवोटी होते, त्यांची जपमाळ होती जप करायची 2 किलोची जपमाळ, एवढे मोठे मोठे मणी. मग त्यांना बघून मी सांगायचो कोणी जज करायचं नाही, ते वेगळे, म्हणजे ही इज डुईंग व्हॉट, डोंट जज हिम. एवढी मोठी माळ लांब. मग आता डेफिनेटली आपल्या एक्सटर्नली भक्ती मॅनिफेस्ट होत नाही ना. तुम्ही बाहेर एवढं मोठं टिळक लावलं असेल किंवा तुमचा टिळक एकदम असं म्हणजे तुळशीचं पत्र कसं असतं एकदम, आणि काय काय लागतं ते कळत पण नाही. तुळशीचं पान आहे की पुदिनाचं पान आहे ते. कसलं पान आहे कळत नाही ते, किंवा गवताचं पाता लावलंय. That doesn't call judge the bhakti, right? So this is अमानित्वम आणि अदंभित्वम, जे आपल्याकडे नाहीये ते दाखवणे आपण. राईट.
सो इट इज लाइक दैट. सो आपको प्रभुपाद इथे लिहितात, प्रभुपादाने लिहिलेलं आहे, काय लिहिलं प्रभुपादाने? हा, लोक आपल्या धर्मनिष्ठेबद्दल प्रसिद्ध होण्यास अतिशय उत्सुक असतात आणि म्हणून काही वेळा आढळते की काही लोक धर्मतत्वाचे ज्ञान नसतानाही तथाकथित धर्मामध्ये प्रवेश करतात. बघा आहे, दिस इज नॉट गोइंग ऑन थ्रू आउट द वर्ल्ड. हे जे कन्वर्ट होतात ना लोक, कन्व्हर्जन, त्यांना माहित पण नसतं त्यांचा धर्म काय. उगाच आपले पैसे भेटले म्हणून जायचं का तिकडे, किंवा काय माझा आहे ना काय मला फायनान्शियल किंवा मटेरियल फॅसिलिटी म्हणून जायचं का, माहित नसतं, पण उगाच नावाला. आणि स्वतःला धर्मोपदेश म्हणून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. राईट. आध्यात्मिक विज्ञानात आपली प्रगती किती झाली आहे पाहण्याकरता काहीतरी कसोटी असणे आवश्यक आहे. या साधनांद्वारे मनुष्य स्वपरीक्षा करू शकतो. हे सगळे आयटम आहेत. मग तुम्ही चेक करा, मी किती अमानित्वम आहे, मी किती अदंभित्वम आहे. राईट. मग आता लेक्चर झालं तुम्ही बसा कॅल्क्युलेशन करत की कितना % अमानित्वम आहे, कितना % अदंभित्वम आहे. वाय? बिकॉज हे टूल्स आहेत. दिस आर ऑल ऍक्च्युअली आयटम्स ऑफ ज्ञान योगा, पण भक्तियोगामध्ये उपयोगी आहे ते आपल्याला. राईट. कारण कसं असतं, हे सगळे एलिमेंट जे आहेत, समजा से फॉर एक्झाम्पल अमानित्वम आहे, ज्या व्यक्तीला सगळीकडे नुसतं मानच मान प्राप्त करायची इच्छा आहे, हा व्यक्ती सर्वात जास्त दुःखी व्यक्ती असतो. माहितीये का तुम्हाला? बरोबर आहे प्रीती गोविंद माताजी? ज्याला नेहमी मानाची इच्छा आहे, मला सगळे काही मान भेटावा, हा व्यक्ती बिचारा दुःखी होतो शेवटला. का दुःखी होतो? कारण जगामध्ये मॅक्सिमम ठिकाणी याला, म्हणजे मॅक्सिमम नाही तरी पण प्रॉमिनंट ठिकाणी याला अपमान लोक करणारच. कारण जग हे तुम्हाला काही नेहमी मान देणार नाहीये. जग काय तुम्हाला थोडी मान करण्याकरता बसलेलं आहे. जग म्हणतं आम्हाला मान द्या. राईट. मग आता ज्याचा डिपेंडन्स फक्त त्याच्यावरती आहे की लोक मला अप्रिशिएट करतात नेहमी, मैं कैसा हूं मैं कैसा हूं, जिसको उस दिन अप्रिसिएशन मिलना बंद हो जाएगा, उस दिन क्या करेगा वो? राइट. उस दिन वो बेचारा सोचेगा मेरा जिंदगी बर्बाद हो गया. मतलब जसं जसं जे लोक तरुण असतात, तारुण्यावस्थेमध्ये त्यांना वाटतं हमसे तो कोई सुंदर दिखता नहीं, बुद्धिमान, तेजवान, बलवान, ते लोग बूढ़े नहीं होंगे क्या? और जिस दिन बूढ़े होंगे कैपेसिटी बॉडी का निकल जाएगा, शरीर सुंदरता कम हो जाएगी, उस दिन हरे कृष्णा. अभी कोई देखता ही नहीं है. अब कैसे देखेंगे? अभी थोड़ी बूढ़े लोगों की तरफ देखा जाता है. हरे कृष्णा. मग ते लोक 1 किलो मेकअप लावून येतात, 1 किलो पावडरची लेअर. काय काय लोक म्हणजे कसं ना. हरे कृष्ण. म्हणून जेव्हा तुम्हाला बघायचं असेल ना आपण किती सुंदर आहोत, सकाळी उठून फोटो काढून घ्यायचा आपला. सकाळी जेव्हा उठता ना तुम्ही बेडवरती, उठल्या उठल्या पहिले फोटो काढायचा आपला मस्तपैकी. एवढे सुजलेले गाल, डोळे असे एकदम मोठे मोठे, आणि पूर्ण लाल टपकलेली आहे पूर्ण कुर्त्यावरती. राईट. सो दिस इज अवर नॅचरल ब्युटी. मग त्याला आपण धुवून पुसून साफ करून मग लिपस्टिक लावून पावडर लावून त्याला आपण बनवतो. सो दिस इज लाईक दॅट. सो दॅट्स वाय ह्या दोन क्वालिटीज फार महत्वाच्या आहेत, अमानित्व, अदंभित्व. अँड देन सेकंड, त्यानंतर प्रभुपाद लिहितात अहिंसा. वाचा, एक जण कोणतरी वाचा अहिंसा. कोण वाचेल? तात्पर्यामध्ये कोण वाचेल? चित्रा सुंदरी माता, तुम्ही वाचताल का? हा, वाचा. हरे कृष्ण प्रभू. अहिंसा शब्दाचा अर्थ सामान्यपणे शरीराच्या हत्या न करणे असा घेतला जातो, परंतु वास्तविकपणे इतरांना दुःखात न टाकणे म्हणजेच अहिंसा आहे. अज्ञानामुळे एकंदर लोक देहात्म बुद्धीमध्ये फसलेले असतात आणि म्हणून ते निरंतर संसारिक दुःखे भोगत असतात. म्हणून मनुष्य आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीच्या स्तराप्रत उन्नत होत नाही, तोपर्यंत तो हिंसाच करीत असतो. वास्तविक ज्ञानाचा लोकांना प्रसार करण्यासाठी मनुष्याने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, जेणेकरून ते प्रबुद्ध होतील आणि भवबंधनातून मुक्त होतील. हीच खरी अहिंसा आहे. पुढे वाचा प्रभू. नाही, बस. बघा प्रभुपादाने किती टर्न केली आपली डेफिनेशन अहिंसेची. राईट. जनरली आपण अहिंसा काय म्हणतो की हत्या न करणे, कोणाला शारीरिक इजा न पोहोचवणे. राईट. परंतु प्रभुपाद लिहितात वास्तविकपणे इतरांना दुःख न देणे ही अहिंसा आहे. आणि दुःख हे फक्त शारीरिक स्तरावर नसतं, दुःख हे मानसिक स्तरावर सुद्धा असतं. मग समजा तुम्ही एखाद्याचं मन दुखवत असाल, तुम्ही फार मोठे हिंसक आहात. राईट. आणि शरीराच्या पेक्षा मनाची हिंसा ही फार मोठी असते. शरीर काय आहे, एकदा मेलं की मेलं, पण मनाची जी हिंसा असते त्याने मनुष्य किती वेळा मरतो दिवसभरामध्ये. परत मेला, परत उठला, परत मेला, परत उठला. राईट. आणि प्रभुपाद म्हणतात
ही अहिंसा कशामुळे आहे? हे जे असं दुःख जे आहे कशामुळे आहे? ते अज्ञानामुळे एकंदर लोक देहात्म बुद्धीमध्ये असतात आणि देहात्म बुद्धी ही मनुष्याला काय करते? या जगातील दुःख पोचवते. कारण स्वतःला शरीर समजतो, ज्याचं शेल्टर, ज्याचं आयडेंटिफिकेशन फक्त हे शरीर आहे. हे शरीर त्याला एक दिवशी उत्तर देणार आहे, राईट? शरीर काही अनलिमिटेड कॅपॅसिटी भरलं नाहीये. मग जेव्हा आपल्याला शरीराकडनं उत्तर भेटेल किंवा आपल्याला कोणी अपमान करेल, कारण पहिलेच दिले त्यांनी भगवंतांनी अमानित्वम, राईट? मग आपण जर ऑफकोर्स दॅट इज फॉर अस, बट फॉर अदर्स वी शुड नॉट थिंक कि मुझे उसको अमानित्वम प्रैक्टिस करने के लिए हेल्प करना चाहिए. नाही, नॉट लाईक दॅट. आपण स्वतः अभ्यास करायचा अमानित्वम, पण दुसऱ्यावरती आलं तर आपण तसं नाही म्हणायचं अरे उसको अमानित्वम प्रॅक्टिस करने दे, चलो मैं अभी उसका अपमान करता हूं. नाही, राईट? सो आणि हे सगळं कशामुळे होतंय? कारण त्याला आध्यात्मिक ज्ञान नाहीये. म्हणून प्रभुपाद इनडायरेक्टली म्हणतात जो प्रचार नाही कर रहे वो हिंसा कर रहे. हरे कृष्ण. जो कोणी प्रचार करत नाही तो काय करतोय? हिंसा करतोय. मग आता तुम्ही तिकडे पाकिस्तानवरती अटॅक होत असेल किंवा तिकडे टेररिस्ट लोकांना मारला, तुम्ही म्हणत असेल वाह पण बढिया, मार दो उनको, राईट? पण ऍक्च्युली जर तुम्ही प्रचार करत असाल, तुम्ही सगळ्यांना मारताय. आपल्या आसपास घरात राहणाऱ्या आजूबाजूला सगळ्यांना मारतोय आपण, जर आपण प्रचार करत नसेल तर. बिकॉज प्रिचिंग इज द ओनली थिंग, जेव्हा त्याला ज्ञान भेटेल तेव्हा तो मुक्त होईल या जगात ना, तेव्हा ऍक्च्युअली दॅट इज अहिंसा. सो नॉट प्रिचिंग इज ऍक्च्युअली हिंसा. प्रचार न करणे म्हणजे काय आहे? जबरदस्त हिंसा आहे. आणि प्रचार करणे म्हणजे काय आहे? अहिंसा आहे. बघा किती सुंदर डेफिनेशन आहे प्रभुपादांची, राईट? त्याला कम्प्लीट टर्न करून टाकलं प्रभुपादाने, राईट? बोला माताजी, बोला. आपल्याकडनं जर समजा कळत जरी आपलं कुणाकडचं मन वगैरे दुखवला गेलं, त्याला अहिंसा म्हटलं जाईल? अहिंसा नाही, हिंसा म्हटलं जाईल ना. हिंसा म्हटलं जाईल ना. म्हणजे अपराध झाला भावाचा, ऑब्विसली त्याला हिंसा म्हटलं जातं. म्हणून आपण जेव्हा ते अर्च विग्रहाची सेवा करतो तेव्हा आपण अपराध शोधन मंत्रामध्ये काय म्हणतो की माझ्याकडनं कळत नकळत झालेल्या सगळ्या अपराधांना क्षमा करा, राईट? असं नाही म्हणत की माझ्याकडनं कळत झालेल्या अपराधांना क्षमा करा, कारण ऍक्च्युली न कळत झालेले अपराध जास्त असतात कळत झालेल्यापेक्षा. आपण बोलता बोलता गप्पा मारता मारता कुणाला दुखवतो कळत नाही आपल्याला. नाही, आपल्याला वाटतं की मी काहीतरी गंमत केली, काहीतरी छान 2-4 छान गोष्टी बोललो, ऍक्च्युली आपण एखाद्याला दुखवत असेल, आपल्याला काय माहिती? सो इट इज लाईक दॅट. सो दॅट्स वाय वी हॅव टू ऑलवेज म्हणून आपण म्हणतो ना वांछा कल्पतरुवश्य किंवा वैष्णवाने कृपा करावी, राईट? का? कारण आपल्याला माहित नाही आपण कुठल्या वैष्णवाचं मन दुखवलेलं आहे. म्हणून नेहमी वैष्णवांना अनंत कोटी म्हणायचं, नुसतं म्हणायचं नाही राधा गोपीनाथ कोटी वैष्णव किंवा ठाणे वैष्णव किंवा शिरपूर वैष्णव किंवा धुळे वैष्णव, नाही, अनंत कोटी वैष्णव. या पूर्ण सृष्टीमध्ये आध्यात्मिक भौतिक सगळ्या जगामध्ये सगळ्या वैष्णवांना दंडवत प्रणाम आहे. कारण आपण कुठल्या वैष्णवाचा अपराध केला आपल्याला माहित नाही, राईट? सो दॅट्स वाय, राईट? सो लाईक दॅट. अँड देन प्रभुपाद त्याला असं इथे म्हणतात सुंदर तऱ्हेने. हरे कृष्ण. 9 वाजून 2 मिनिटं झालेत, आपण अजून 5 मिनिटं घेऊया. आहे तुमच्याकडे वेळ? आहे वेळ? पाऊस पडतोय ना बाहेर, थंडी वाटते. हरे हरे कृष्ण. झोप चांगली लागेल आज दिसते. उद्या बनवा पकोडे वगैरे, जर पाऊस पडला तर. आज नका बनवू, एकादशी, कुट्टुके पकोडे. हरे कृष्ण. उद्या एकादशी, उद्या आहे ना एकादशी? हो एकादशी. आम्ही एकादशी पकोडे बनतात ना, तुम्हाला माहित नाही? साबुदाणा वडा. अरे हरे कृष्ण. ऑफर करून घ्या पहिले. सो लाईक दॅट. अँड देन नंतर तिसरे आहे शांती. ओके, शांती म्हणजे ती शांती नव्हे, ही शांती वेगळी आहे, ठीक आहे? शांती म्हणजे मनुष्याने इतरांकडून होणारा अपमान सहन करण्यास शिकले पाहिजे. किती छान वाटतं ना वाचताना. जेव्हा कोणी काय बोलेल तेव्हा हरे कृष्ण. जेव्हा तो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्यास संलग्न होतो तेव्हा इतरांकडून भरपूर अपमान होतो. हे अपेक्षितच आहे. प्रभुपाद म्हणतात हे अपेक्षितच आहे. का? कारण भौतिक प्रगतीची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे. प्रल्हाद महाराजांसारखे केवळ 5 वर्षाचे बालकही जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये संलग्न होते तेव्हा त्याच्या पित्याने भक्तीला विरोध केला. त्यामुळे त्यांना अनेक यातना भोगाव्या लागल्या. वा, आता आपली नरसिंह चतुर्दशी पण येणार आहे ना. बरोबर तात्पर्यामध्ये प्रबोधन आणून ठेवलं इथे.
राईट. परंतु प्रल्हादाने सर्व काही सहन केले म्हणून आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करण्याच्या मार्गात अनेक अडथळे येतील, तरी आपण सहनशील असले पाहिजे. दृढ निश्चयाने प्रगती पथावर अग्रसर झाले पाहिजे. आमच्या दुसऱ्या क्लासमध्ये एक माताजी आहेत, भक्ती वैभव क्लासमध्ये, त्या डॉक्टर आहेत माताजी. त्यांचे मिस्टर पण डॉक्टर आहेत, त्यांचं हॉस्पिटल आहे मोठा, मुलगी डॉक्टर आहे, मुलगा डॉक्टर, काहीतरी भरपूर सगळे डॉक्टर्स आहेत. पण त्या माताजींना त्यांची म्हणजे कम्प्लीट अपोजिशन आहे घरात ना, त्यांच्या मिस्टरांकडून. नाही म्हणजे नाही, तरी पण त्यांची दीक्षा झाली. विचार करा, त्यांची दीक्षा झाली आणि त्यांनी भक्तिशास्त्री पूर्ण केलंय. भक्ती वैभव कोर्सला येतात, 3rd कॅन्टो चालू आहे आता. आणि त्यांचं कसं असतं माहिती, क्लासला आल्या बसतात, ते ऑनलाईनच असतं क्लास. 7:45 वाजले की त्यांचे मिस्टर घरी येतात, लगेच झूम बंदच करावं लागतं त्यांना. त्यांच्या मिस्टरांना सहन होत नाही, ते चालणार नाही. पण तरी विचार करा केवढी उत्कंठ आहे. एवढं असून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, एवढे वर्ष त्यांनी भक्तिशास्त्री पूर्ण केला, भक्ती वैभव कोर्स करतायत, 2-3 वर्ष झाली आता. दीक्षा झालेली आहे. विचार करा म्हणजे किती डिटर्मिनेशन पाहिजे त्याला. आणि एकदा त्यांच्या घरात फोन आला, एकदा त्यांच्या मिस्टर त्यांच्या घरातलं जे ऑल्टर होतं ना, त्यांचा पूर्ण कबड ऑल्टर होता, पूर्ण कबड फेकून दिला त्यांचा ऑल्टर, भागवतम वगैरे रस्त्यावरती फेकून दिला. आणि त्यांना शिडीवर चालताना धक्का मारून खाली पाडला, पूर्ण फ्रॅक्चर वगैरे आला हाताबेताला. बापरे. मग त्यांनी तरी सोडलं, भक्ती सोडली नाही त्यांनी, तरी पण भक्तीमध्ये आहेत टिकून, अजून भक्ती करतात. मिस्टर आले की लगेच झूम बंद, पण तरी हरे कृष्ण. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ शांती. म्हणजे हे एक्स्ट्रीम एक्झाम्पल झालं. आपल्याला एवढं एक्स्ट्रीम पण होणार नाही. आपल्याला कोणी काय बोलेल, क्या प्रभु आप डोनेशन नहीं देते मंदिर में आते हुए, अरे ऐसा कैसे क्या बोल रहे हो. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींनी अपमान होईल आपला, राईट. व्हेरी स्मॉल थिंग्स. किंवा प्रसाद सर्विंग करताना ऐसे सर्विंग करने का, ऐसे नहीं करने का, मेरे को सिखा रहे हैं. हरे कृष्ण. छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होतो. पण दिस इज व्हॉट प्रल्हाद महाराजांचं एक्झाम्पल आणि भक्तांचं उदाहरण आहे की जे लोक सहन करतात. का? कारण भौतिक जगाचा स्वभाव असा आहे. आणि आपण जर सहन केलं नाही, आपण कधी कधी ना, असं ते एक उदाहरण दिलं जातं. ऍक्च्युली आपण 2 मिनिटात पूर्ण करतोय. ते बटरफ्लायचं फुलपाखरू माहिती कसं बनतं, फुलपाखरू कसं बनतं. कॅटरपिलर असतं ना पहिले, आणि त्याला ते काहीतरी ककून फोडून बाहेर यावं लागतं, राईट. संघर्ष करून त्याला बाहेर यावं लागतं. आणि जर तुम्ही प्रीमॅच्युअरली त्याला जर तुम्ही स्वतः म्हणाल की अरे याला मी तुला फुलपाखरू बनवतो, त्या माताने काढून त्याला बाहेर, तर मरून जाईल ते. इव्हन तुमची अंडी पण तशीच असतात ना. अंडी असतात माहिती तुम्हाला, अंडी, पक्ष्यांची अंडी. समजा अंडी जर त्यांनी उव्वाला ठेवली असतील कोंबडीने, त्या अंडीला जर तुम्ही म्हटलं अरे पिल्लू बाहेर मी फोडून काढतो बाहेर, तर काय होईल. त्याला त्याचा टाइम जेव्हा होईल त्याला संघर्ष करून बाहेर पडायचं आहे त्याला. कारण संघर्ष केल्याने काय होतं, त्याचे फुलपाखराचे ते बळकट होतात, त्याचे ते विंग असतात ते. त्याच प्रकारे या जगामध्ये जे भक्त संघर्ष करतात ते बळकट बनतात. म्हणून कधी जो भक्त संघर्ष करतो त्याला हसायचं नाही बघून, तो जाम पॉवरफुल असतो माहितीये का तुम्हाला. आणि त्या भक्ताने जर तुम्ही त्याला हसलात आणि त्याने जर फक्त दिसतं त्याच्यात फक्त असे त्याने वरती बघितला देवाकडे, मला तो बोलतोय. जशी लहान मुलं असतात ना, म्हणजे शाळेमधली किंवा घरी खेळता खेळता भांडतात, आणि एखादा वीक असतो मुलगा बिचारा, त्याला कोणी हे करू शकत नाही, म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करू शकत नाही. तो मग काय करतो, मम्मी मला तो असा बोलतो, मला मारतो, बस. मग त्याची मम्मी आली की मग झालं काम. तसंच भक्ती मार्गामध्ये तुम्हाला अपेरेंटली वाटणारा वीक मनुष्य सर्वात स्ट्रॉंग व्यक्ती असतो. इफ ही इज सिन्सिअर विद इन हिज हार्ट. त्याच्यावर जर तुम्ही आपण आक्षेप ठेवला, सर्वात पॉवरफुल आहे तो. आणि त्याने जर फक्त त्याच्या मनात जरी आलं, भले तो म्हणणार नाही, डिवोटी कधी म्हणत नाही देवा याला संपवून टाकायला, मारून टाक, तो म्हणणार नाही. पण त्याच्या मनात आलं की मला दुःख झालं देवा, बस. ते एवढं झालं ना, एवढं सफिशियंट आहे. मग बस, मग त्याच्यावरती एअर स्ट्राईक होणार. राईट. रात्री 1:30 वाजता. वी हॅव टू व्हेरी केअरफुल. सो लाईक दॅट. अशी शांतीची व्याख्या आहे. आपण नंतर पुढे याला कंटिन्यू करू नेक्स्ट क्लासला. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण थांबतो इथे. आपण भेटूया शुक्रवारी आणि याला आपण पुढे कंटिन्यू करू. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता जय. बोला माताजी, बोला.
हा प्रभूजी, तुम्ही आता बोललात ना की जे प्रचार करतात ते अहिंसा म्हणजे अहिंसावादी असतात आणि जे प्रचार करत नाही ते हिंसक करतात. पण ते माझ्या डोक्यावरून गेलं. ऍक्च्युली ज्यांचा जसा स्वभाव असतो, कारण की सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमत नाहीत ना प्रचार करायला वगैरे. आता म्हणजे कोणाला कीर्तन करायला येतं, कोणाला कुकिंग चांगलं येतं, तर प्रचार मला तर अजिबात कोणतीच गोष्टी जमत नाही होती. पण मग ते स्वभावानुसार बुद्धीनुसार भगवंत जसं म्हणजे आपली जसं सेवाभाव असेल तसं करून घेतात. मग ते कसं आपण हे करणार, समजून घेणार की ते प्रचाराचं तुम्ही जे हिंसा आणि अहिंसाचा बोललात ते. तुम्हाला काय वाटतं की कुकिंग करणं हा प्रचार नाहीये का? उद्या काम करा, शिरपूरला तुमचा सत्संग कार्यक्रम भरतो ना, जसं तुम्ही मुंबईच्या लेक्चर देणारा जो असेल त्याला म्हणा फक्त लेक्चर दे, प्रसाद भेटणार नाहीये. हरे कृष्ण. तुमचा प्रोग्राम जर बंद नाही पडला तर माझं नाव चेंज करेल मी. म्हणजे भक्तीमध्ये आपण जे पण कार्य करतो ते सगळं म्हणजे प्रचारच असतो. येस. आणि प्रसाद बनवणे हा तर सर्वात मोठा प्रचार आहे. कुठलाही प्रचारक त्याची हिंमत नाहीये बिना प्रसादचा प्रोग्राम करायची. जाऊन विचारा किती दिवस प्रोग्राम चालेल, तुम्ही विचारा फक्त. कुठलाही सत्संग कार्यक्रम ज्याच्यामध्ये मला प्रसाद भेटत नाही, स्पेशली इस्कॉनचा प्रसादच नाही. कोणत्याही सत्संगमध्ये ना प्रभूजी, कोणत्याही सत्संगामध्ये मी बघितले जेवढे पण इस्कॉन सारखा प्रसाद कुठेही मिळत नाही. थोडासा प्रसाद देतात हातात असा वगैरे, शिरा दिला किंवा बुंदी दिली असं थोडंसं काहीतरी देतात. असं आपल्या सगळ्या म्हणजे फीस नसतात कोणत्याही सत्संगामध्ये. बरोबर. म्हणून प्रसाद म्हणजे सर्वात मोठा प्रचार आहे. हो, तुम्ही कुकिंग सेवा करताय ना, तुमचे सगळे प्रचार तुमच्यावरती डिपेंडेंट आहेत. त्यांच्याशिवाय तुमचं चालणारच नाही. मग तुम्ही प्रचार करताय ना, दिस इज व्हॉट प्रचार, राईट? किंवा जे काही लोक फंड कलेक्शन करतात ते काय प्रचार करत नाही? डेफिनेटली त्यांच्याशिवाय तर फंड नाही आला तर काय तुम्ही होणार कुकिंग, राईट? त्याच प्रकारे म्हणून इट इज अ जॉईंट प्रोजेक्ट. आपण सगळेही प्रचारक आहोत कम्प्लिटली. मंदिरामध्ये झाडू मारणाऱ्यापासून ते टॉयलेट साफ करणाऱ्यापासून ते मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊन येणारा, कुकिंग करणारा, लेक्चर देणारा काय? लेक्चर देणारा हा फायनल प्रोडक्ट आहे. तो फायनल जसं तुम्ही तेव्हा जेवण बनवता ना, पूर्ण प्रसाद बनवता, सगळे भांडी कुंडी जमा करून सामान करून आणि प्रसाद शेवटला भोगाला अर्पण करायला देता. पण हे सगळं जर केल्यानंतर भोग कसा अर्पण होईल? त्याच प्रकारे लेक्चर समजा तुम्हाला असं वाटत असेल की फायनल प्रोडक्ट लोकांना देणार, पण तो फायनल प्रोडक्ट कधी तयार होईल? जेव्हा तुम्ही सगळे सहकार्य कराल, राईट? म्हणून सगळे प्रचारक, इस्कॉनमध्ये सगळे प्रचारक आहेत. नुसतं बोलणारा प्रचारक नाहीये. बोलणारा बोलतो कारण त्याची हिंमत होते, कारण त्याच्या मागे कोणतरी उभा आहे प्रसाद देणार. नाही, गोविंद इथे म्हणायचे आमच्या चौपाटीमध्ये, गोविंद प्रभु म्हणायचे की मैं इधर वैसासन में बैठ के लेक्चर दे रहा हूँ क्योंकि मुझे मालूम है नीचे गौरांग प्रभु कुकिंग कर रहे हैं. हरे कृष्णा. अगर नीचे कुकिंग नहीं हो रहा है तो इधर ऊपर लेक्चर देने का पॉइंट क्या है? राइट? कुछ भी नहीं है. सो दैट्स व्हाई एवरीवन इज प्रचारक इन इस्कॉन. एव्हरीवन. महाप्रभूंची जी मेथड आहे संकीर्तनची एवढी सिस्टमॅटिक आणि एवढी पॉवरफुल आहे की कोणीही लहान भक्तापासून मुलापासून ते मोठा वयस्कर सगळे प्रचारक आहेत इस्कॉन मध्ये, राईट? दिस इज शिल प्रभुपादांनी एवढी सिस्टम व्यवस्थित बनवून ठेवलेली आहे. पण आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण कसे प्रचारक आहोत. नॉट दॅट मी आता भांडी घासते, अरे काय यार मला भांडी घासायला लावलं इथे, तिकडे बघा ते लोक तिथे बसून कीर्तन करतायत. म्हणजे ते मी कीर्तन नाही करत काय? तुम्ही जर भांडी नाही घातली तिथे कुकिंग कोण करेल? नंतर त्यांना कोण सरबत पाजेल ते कीर्तन झाल्यावरती? गळा भरला माझा, पाव लवकर ज्यूस पाजा, जा पहिले भांडी घासू नये, मग तो जाईल का? हरे कृष्ण. हो प्रभूजी, पण कधी कधी असं असतं ना की कितीतरी वर्ष भक्ती चालू असते, भक्तांचा संघ असतो, सगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, पण ते म्हणजे असं असतं ना की ते सिरियसली घेत नाही. म्हणजे करतोय असं म्हणजे, पण ते सिरियसली घेत नाहीत किंवा फॉलो करत नाहीत कोणत्या गोष्टी. फक्त भक्तांचा संघ करतात आहे, प्रसाद खातात आहे, यात्रेला जातात आहे, सगळ्या गोष्टी करतात आहेत, पण त्यांच्यामध्ये सिरियसनेस येत नाहीत. म्हणजे ते कसं समजणार? ते म्हणून बघा, सिरियसनेस येण्याकरता आपल्याला बऱ्याचदा प्रॉमिनेंटली आपल्याला शिल प्रभुपादांची पुस्तकं वाचणे जरुरी आहे. म्हणून कारण आपण जे करतोय ते आपण काय करतोय आपल्याला कळलं पाहिजे. भांडी घासणाऱ्या भक्ताला नाही वाटलं पाहिजे की मी भांडी घासतोय, मी काय करतोय? भगवंतांची सेवा करतोय. म्हणून रिडिंग ऑफ शिल प्रभुपाद बुक्स आणि सत्संग मध्ये येऊन श्रवण करणं हे फार महत्वाचं आहे. भक्तांच्या संघामध्ये श्रवण नाही केलं आणि पुस्तकाचं वाचन नाही केलं तर आपल्याला आपण टिकणारच नाही, राईट? म्हणून ते राधाराम महाराज
तर बोला. त्याचं काय फल नाही मिळत का प्रभूजी? आता एवढी वर्ष म्हणजे भक्तांची सेवा करतात आहे, पण त्यांना म्हणजे विश्वास नाही, श्रद्धा नाही बसत आहे भगवंतावर किंवा भगवंताच्या सेवेवर, पण ते फक्त भक्तांचा सेवा करतात आहे, कीर्तन करतात आहे आणि म्हणजे हे करतात आहे, सगळ्या गोष्टी करतात आहेत, पण त्यांना हे नाही आहे, म्हणजे तेवढी श्रद्धा नाही होते भगवंतावर, भक्तीवर. कारण की त्यांना ते भौतिक गोष्टी त्यांना मिळत नाहीत, म्हणजे जसं त्यांना हवं आहे तसं, म्हणजे त्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात आहे, काय काय अडचणी येतात, त्या सगळ्या गोष्टी येतात, त्याच्यामुळे ते म्हणजे दोन्ही पाहिजे, म्हणजे भौतिक पण पाहिजे, आध्यात्मिक पण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. तर त्याच्यामुळे मग ते सिरियसच नाही तर भक्तीमध्ये अजिबात. मग त्याला पण म्हणजे काय असते त्याला आध्यात्मिक त्यांना नक्कीच लाभ आहे, पण ते भक्तीमध्ये सिरियस आहेत म्हणून ते टिकलेत ना एवढे वर्ष. असं नाही की ते सिरियस नाहीयेत, श्रद्धा नाही आहे, श्रद्धा आहे त्यांना, नाही तर कसे टिकले असते एवढे वर्ष, आहे त्यांना. फक्त काय आहे की प्रत्येकाला भौतिक इच्छा असतात, असं नाही की त्यांना इच्छा आहेत, आपल्या सगळ्यांना भौतिक, आपल्या आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या भौतिक इच्छा असतात, राईट. ते असणारच आहे, ते कालांतराने हळूहळू जातील, जसं आपण संघ करत राहू, जप करत राहू. पण प्रॉमिनंटली मी म्हणेन, जेव्हा आपण आपल्याला जर सिरियस व्हायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपण श्रील प्रभुपाद या पुस्तकाचं वाचन करणे फार जरुरी आहे, सिरियसली. कारण वाचन केल्यावर आपल्याला कळतं की मी काय करतोय आणि मला काय, आता मी भक्तीमध्ये मला काय मागितलं पाहिजे देवाकडे, तुम्हाला कळलं पाहिजे ना काय मागितलं पाहिजे. मी भगवंताकडे काय भौतिक गोष्ट मागितली पाहिजे की आध्यात्मिक मागितली पाहिजे, हे कळलं पाहिजे आपल्याला. मग हे कळेल जेव्हा आपण शास्त्र वाचन करू, सत्संगामध्ये येऊ आणि भक्तांसोबत येऊन कृष्ण कथाचा चर्चा करू, राईट. आणि त्याच्यामध्ये बाकी गोष्टी संमिलित आहेत, मग सेवा करणे, झाडू पोछा करणे, भांडी घासणे, भक्तांची गुह्यमाख्याती प्रच्छती ते आपण येण्यामध्ये वाढलेलं आहे ना नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये. सो लाईक दॅट. सो इट इज ओव्हरऑल पॅकेज. ह्या पॅकेज मध्ये महत्वाचं आहे श्रवण, बिकॉज इट बिगिन्स विथ द श्रवण, एंड्स विथ श्रवण. आता तुम्ही श्रवण करताय आणि एंडला पण तुम्ही काय कराल, मृत्यू समय श्रवणच कराल. हरे कृष्ण. भक्तीची सुरुवात आणि एंड श्रवणने होते आणि मध्ये पण आपण श्रवणनेच टिकतो. म्हणजे बेसिकली जन्म, सुरुवात, मेंटेनन्स आणि एंड. एंड म्हणजे जेव्हा प्रयाण करायचं आपल्याला, तिन्ही अवस्थेमध्ये श्रवण हे फार महत्वाचं आहे. म्हणून श्रवणाला ऍक्च्युली ऑप्शन नाहीये, यू कॅन्ट अवॉइड श्रवण. म्हणून श्रवण जर स्ट्रॉंग नसेल ना तर आपल्याला डाऊट येतात, कन्फ्युजन येतं. म्हणून श्रवण स्ट्रॉंग ठेवावं. आपल्याकडे नेहमी असं डिव्हाइस असावे की ते बटन दाबल्यावरती एक लेक्चर चालू झालं पाहिजे महाराजांचं किंवा प्रभुपादांचं. जसं माझ्याकडे एक ठेवलेलं असतं, मी हे असतं माझ्याकडे रेडिओ नेहमी. दिसत नाही तुम्हाला इथे, आता दिसला का? हे असे माझ्याकडे 2 रेडिओ असतात. त्या रेडिओमध्ये सगळे लोडेड लेक्चर्स आहेत. एकामध्ये महाराजांचं आणि प्रभुपादांचं, एकामध्ये प्रभुपादांचे ऑडिओ बुक्स आणि दुसरे इस्कॉनचे लेक्चर्स आहेत संन्यासींचे. मग म्हणजे समजा मी जरी ऑफ ट्रॅक जरी झालो तरी रेडिओ माझ्यासोबत असतो कधी पण. समजा ऑफ ट्रॅक जरी झालो मी, की 1-2 दिवस ऐकलंच नाही किंवा एकदम बिझी शेड्यूल चालू असेल, पण सोबत असतं, हे बघत असतं माझ्याकडे आणि मी त्याकडे बघत असतो. आणि मग उठल्यावरती मग सवय झालेली असते की बटन दाबायचं. मग एकदा चालू झालं ना की तेव्हा चालतं. इट इज जस्ट अ स्टार्ट. कसं तरी तुम्हाला त्याला स्टार्ट द्यायचे. एकदा स्टार्ट दिली ना की चालतं. जसं तुम्ही चॅन्टिंग कशी असते, असं वाटतं अरे आता नाही, नंतर करू. नंतर एकदा तुम्ही चालू करा, एकदा चालू केली की ती मग 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 12 असं करता करता 16 वेळा पूर्ण होऊन जातात. पण ते स्टार्ट द्यायला तुम्हाला वेळ लागतो. जशी गाडी असते ना, गाडी तुम्ही स्टार्ट करता ना, स्टार्ट झाली की मग ते झाली, चालते. पण स्टार्ट द्यायला पाहिजे ना. मग ते म्हणून त्या आपल्या गोष्टी पाहिजे आपल्यासोबत. अशा गोष्टी ठेवाव्यात माणसाने. भले ओझा वाटेल, वजन वाटेल किंवा बर्डन वाटेल, ठेवाव्या सोबत. की असं कधी बसता बसता कॅज्युअली चालू केलं, आता चालू केलं मी. The most elegant, elaborate sacrifices, they cannot catch the Supreme Personality. बघा, भगवंत प्रभुपाद महाराज म्हणतात की कुठल्याही प्रकारचे मोठे मोठे बलिदान भगवंताने कॅच करू शकत नाहीत. एक स्टेटमेंट जर तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला पुढचे 10 वर्ष चालू शकतं. जर तुम्हाला ते हिट झालं भगवंतांच्या कृपेने. भगवंत बघत असतात की याला इच्छा ऐकायची, राईट. सो समथिंग लाईक दॅट. म्हणून आपण श्रवण हे फार महत्वाचं आहे. श्रवण कधी मिस करू नये आणि त्याला श्रवणाला रिप्लेसमेंट देऊ नये कधी. इज नॉट अ रिप्लेसमेंट, मॅन्डेटरी. आणि कधी कधी मिस होईल, पण सोबत असावं. ते आपण नेहमी अशा प्रकारे. ठीक आहे. हरे कृष्ण. मग आपण भेटूया शुक्रवारी, अजून श्रवण करू आपण. प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो अनंत वैष्णव की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभु. कृष्ण दंडवत. हरे कृष्ण. दंडवत. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम प्रभुजी. थँक यू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.